मंडळी, बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण हा आता मराठी चित्रपट सृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झालाय. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्याच्या आगामी सिनेमाचं नाव झपूक झुपूक असं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलंय. नुकतंच या सिनेमाचा टीजर प्रोमो खूप व्हायरल झालाय. खरं तर यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका होते. सूरज चव्हाणचा झपूक झुपूक हा चित्रपट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. या चित्रपटाच्या प्रोमो टीजरमध्ये सुरुवातीला कोणाच्या तरी लग्नाची वाजत गाजत वरात दिसत आहेत आणि या वरातीत सूरज चव्हाण नाचताना दिसतोय. त्यानंतर अचानक पुढच्या सीनमध्ये सूरज चव्हाण हा चिडलेला दिसतोय. यात तो त्याचा फेमस डायलॉग बुक्की टेंगुळ हे देखील बोलताना दिसतोय. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय, कारण अनेकांनी या प्रोमोला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलंय. तर बघूया या प्रोमोवरती सोशल मीडिया युजरने नेमकी काय टीका केली. तर या प्रोमोखाली एका युजरने म्हटलंय की मराठी सिनेमाचे चांगले दिवस येणे मुश्किल आहेत. दुसऱ्याने म्हटलंय, आणि हे इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात मराठी प्रेक्षक मराठी फिल्म बघत नाही. भविष्यात जेव्हा येणाऱ्या पिढ्या मराठी चित्रपट सृष्टी संपवणाऱ्यांचा शोध घेतील, तेव्हा केदार शिंदे तुम्हीही त्यास जबाबदार असल्याची साक्ष तुमचा हा चित्रपट देईल. केदार शिंदे यांच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. मराठी इंडस्ट्री सर्वात खालच्या थराला गेल्याचे चिन्ह. इट्स सिरियसली ऑन व्हेंटिलेटर. तर पुढे एकाने म्हटलंय की रामचंद्र कहे गए सियासे, हे रामचंद्र कहे गए सियासे, ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना दुनका, हंस चुगेगा दाना दुनका, कौवा मोती खाएगा. त्यानंतर पुढे एकाने म्हटलंय की ही आहे सिनेमा आणि अभिनयाची दुर्दशा. एकीकडे कित्येक वर्ष इंटेन्स थिएटर करणारे लोक आहेत, ऍक्टिंगचे फॉर्मल ट्रेनिंग घेणारे आहेत, वर्कशॉप करणारे आहेत, पण नाही, त्यांना कोण विचारतंय. आता मेकर्सला असे चेहरे हवे आहेत ज्यांना जरी काही येत नसेल, पण इंस्टाग्रामवरती मोकड चाळे करून जर लाखो फॉलोअर जोडले असतील तर आम्ही त्यांना घेऊ, कारण त्यांचे फॉलोअर्स मग आमच्या सिनेमाचे प्रेक्षक बनतील. हा एक विचित्र ट्रेंड सुरू झाला आहे. तर अशा प्रकारची टीका यांनी केली. पुढे एका युजरने म्हटलंय की मराठी चित्रपट बंद व्हायला पाहिजे. जर असे मूव्ही येत असतील तर टीजर तरी वाटतो का, त्यापेक्षा सूरजची रील भारी. केदार शिंदे पण हुकले. मराठी फिल्म इंडस्ट्री ही भारताच्या सिनेमाची आई आहेत, पण या लोकांनी त्याची आई बहीण करायचं ठरवलं आहे वाटतं. बिग बॉस मध्ये सहानुभूती मिळाली, पिक्चरमध्ये नाही मिळणार. हिरो विलन दमदार पाहिजे, तेव्हा मराठी चित्रपट पाहायला थिएटरमध्ये मूव्ही पाहायला जातील. असे असतील तर तुम्ही जरी 300 रुपये दिले मूव्ही बघा म्हणून तरी कुणी बघणार नाही. फक्त छपरी पोर पिक्चरला जातील. असे पिक्चर बनवा आणि नंतर प्रेक्षकांना दोष द्या. रेप टू मराठी सिनेमा ड्यू टू दिस टाइप ऑफ छपरी मूव्ही. मराठी सिनेमे हे फक्त सबसिडी जी भेटत असते सरकारकडून ती घेण्यासाठी असले चित्रपट काढत असते. यानंतर पुढे काही युजरने म्हटलंय की मराठी चित्रपट, आणि हे म्हणतात मराठी चित्रपटाला प्रेक्षक येत नाही. मराठी सिनेमाचा भेकीचा काळ सुरू झाला. रील बनवायची ना, उगाच काय एवढा खर्च केला. केदार शिंदे यांच्यासारख्या माणसाकडून ही अपेक्षा नाही. कोणालाही हिरो बनवला, पण मराठी सिनेमा जो खड्ड्यात जातोय त्याला अशा गोष्टी कारणीभूत आहेत. भगवान अच्छा हूं मैं अंधा हूं, नहीं तो क्या क्या देखना पडता. हा मूवी हिट झाला तर काही खरं नाही. मराठी लोकांची चॉईस बिघडली समजायचं आणि म्हणायचं मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत नाही, कशाला असली घाण बघायला. हा मूवी पाहायला कोण जाणार थिएटरमध्ये. अवघड आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीचं. काय फालतूपणा आहेत हा. अरे याला काय घंटा येतं का. उगाच इंस्टाग्रामवर बोंबलत बसायचा. गुलीगात बुक्की टेंगूळ असं काहीतरी करून बिग बॉस मध्ये लोकांची सहानुभूती भेटली, त्यामुळे जिंकला. पण 3 तासांचा चित्रपट नाही चालणार, बिलकुल नाही चालणार. हा डायरेक्टर पुन्हा म्हणणार, अरे मी कोण आहेत, अमुक आहेत तमुक आहेत, आणि सो कॉल्ड प्रेक्षकांनी माझा चित्रपट पाहिला नाही म्हणत प्रेक्षकांवर आणि त्याच वेळी आलेल्या दुसऱ्या एखाद्या उत्तम चित्रपटावर खापर फोडणार, द काश्मीर फाईल सारखं. तर अशा प्रकारे झपूक झुपूक सिनेमाच्या या प्रोमोवर आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. तर मंडळी, सूरज चव्हाण यांच्या झापूक झुपूक या चित्रपटाचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.